मध्यरात्री पाळीव पोपटाने दिले अजब संकेत पाहून मालकाचा उडाला थरकाप आणि काही वेळात जे घडलं ते अपरित होतं। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्राण्यांना भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल काही वेळ आधीच समजतं असं म्हटलं जातं। याचा प्रत्ययही अनेकदा येतो। भूकंप, सुनामी, वादळ इत्यादी आपत्तीपूर्वी प्राण्यांमध्ये अनेक वेळा विचित्र हालचाली आढळून आल्या आहेत। असाच काहीसा प्रकार केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनावेळी पाहायला मिळाला। येथील एक पाळीव पोपट्याने आपत्तीचा अंदाज घेतला। त्याने घरात गोंधळ घातला। हे लक्षात येताच पोपटाच्या मालकाने शेजाऱ्यांना याची माहिती दिली। सर्वजण सावध झाले आणि त्यांचे प्राण वाचले। वायनाडमध्ये भूस्खलन झालं तेव्हा लोक गाढ झोपत होते। कदाचित ही त्यांच्यासाठी शेवटची झोप होती। डोंगरातून आलेल्या विध्वंसाने सर्व काही उद्ध्वस्त केलं। शेकडो घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली। या सगळ्या दरम्यान अशा काही बातम्या समोर आल्या आहेत ज्या आश्चर्यकारक आहेत। सुरमालामध्ये एका पोपट्याने अनेकाचे प्राण वाचवले। येथे राहणाऱ्या के.एम. विनोद यांच्या पाळीव पोपट किंगिनीने भूस्खलनापूर्वी असे संकेत दिले ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबियांचे आणि शेजाऱ्यांचे प्राण वाचले। विनोदने सांगितलं की विध्वंस घडण्यापूर्वी त्याच्या पोपट्याने पिंजऱ्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली। तो जोरात ओरडू लागला। तो पंख पसरून पिंजऱ्याच्या आत विचित्र पद्धतीने इकडे तिकडे धावू लागला। हे सर्व असामान्य होतं। पोपटाच्या या कृतीने विनोदला जाग आली। त्याने बाहेर जाऊन पाहिलं असता तिथे घाण पाणी साचलेलं दिसलं। त्याने तात्काळ कुटुंबियांना जाग केलं। विनोदने आपल्या शेजाऱ्यांना बोलून घेतलं। ते सर्व झोपले होते। बाहेरचं दृश्य पाहून सगळे घाबरले। ते घाईघाईने घर सोडून सुरक्षित स्थळी निघाले। विनोद कॉलनी रोडवरील बहिणीच्या घरी गेला। त्याचा पोपटही सोबत घेऊन गेला। या भूस्खलनात विनोद आणि त्यांचे शेजारी यांचे घरं पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन मातीखाली गाडली गेली।